Please share your thoughts. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. किती जण एक्साइटेड आहेत? किती जणांची एनर्जी लो आहे का एनर्जी हाय आहे? येस, आणि शो युअर स्माइलिंग फेसेस. मित्रांनो, तुम्ही सकाळी येता, सकाळची सुरुवात कशी असली पाहिजे? विथ द हाय एनर्जी पाहिजे काही लो एनर्जी पाहिजे? सो जे जे कॅमेऱ्याच्या मागे लपलेले आहेत त्यांनी कृपया करून कॅमेऱ्याच्या पुढे या. जर जमत असेल तर राईट आहे. जर ड्रायव्हिंग करत असेल तर इट्स ओके, पण मला असं वाटतं सगळेजण तर सगळ्या जणांनी गाड्या घेतलेल्या आहेत. राईट आहे. सो आपल्याला मॉर्निंग वॉकला गेलेत का मॉर्निंग येस राईडला गेलेले आहेत? सो येस, सगळ्यांनी कॅमेऱ्यावरती या. आय विल रिक्वेस्ट. कारण की मित्रांनो, तुमच्या फेसची एक व्हॅल्यू आहे. आणि जर तुम्ही असं वाटत असेल की मी सगळं इनऍक्टिव्ह असून मी इकडे काहीतरी पैसे कमवणार आहे, तर मित्रांनो इट विल बी रिअली डिफिकल्ट. तुमच्यासाठी पण डिफिकल्ट होणार आहे आणि माझ्यासाठी पण डिफिकल्ट होणार आहे. किती जण समजू शकतात? जितकं तुम्ही लो एनर्जी मध्ये असाल, जितकं तुमची ऍक्शन कमी घेणार, जितकं तुम्ही कॅमेरा नाही करणार, तेवढं तुम्ही सबकॉन्शियसली मागे जाणार. लक्षात आला? सो हा फक्त चॅलेंजिंग तुमच्यासाठी नाही, हा चॅलेंजिंग माझ्यासाठी पण आहे. सो जे जे येऊ शकतात कॅमेऱ्यावरती, जे जे रिसोर्सफुल होऊ शकतात, त्यांनी कृपया करून कॅमेऱ्यावरती या. कारण की हे हेल्प तुम्हाला करणार आहे, मला नाही करणार आहे. जर लवकर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल. लक्षात आलं? सो बी मोर, जितका तुम्ही पार्टिसिपेट कराल तितकं तुमच्या लाईफमध्ये तुमची स्पीड मोमेंटम पकडाल तुम्ही. लक्षात आलेलं आहे? सो आजचा जो कोट आहे, बऱ्याच लोकांनी चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेला आहे. मी त्याच्यामध्ये काही ऍड करेन गोष्टी. सो मित्रांनो, एकच सांगेन की सक्सेस म्हणजे नेहमी जिंकणं नाहीये. किती जणांना वाटतं की सक्सेस फक्त जिंकल्यावरच येतो? किती जणांना वाटतं की सक्सेस फक्त जिंकणं आहे? राईट आहे मित्रांनो. सक्सेस तुम्हाला सक्सेस का वाटतो? कारण की फेलियर तुम्हाला मिळालेला असतो. राईट आहे. सुखाचे दिवस तेव्हाच तुम्हाला येतात जेव्हा तुम्ही दुःखाला एक्सपिरियन्स केलेलं असतं. किती जणांना ही लाईन कळालेली आहे? सो सक्सेस शब्द जर फेलियर लाईफ मध्ये आलंच नाही ना, सक्सेस सक्सेस येणारच नाहीये. सो सक्सेस म्हणजे नेहमी जिंकणं नाहीये. सक्सेस म्हणजे फेलियर वर फेलियर येत असताना सुद्धा तुमचा इंथुझियाझम, तुमचा उत्साह कमी न होऊ देता पुढे चालत राहणं. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या लाईफमध्ये खूप सारे कर्ज आहेत, माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, माझ्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे पैसे नाहीये, तुम्ही एकटे नाही आहात. लक्षात आलेलं आहे? तुम्ही एकटे नाही आहात. किती जण रेडी आहेत, किती जण अग्री आहेत की सर बरोबर बोललेलं आहे. आणि वी आर आपण, मी आणि तुम्ही न बोलता ना आपण बोललं पाहिजे. राईट आहे. इकडचा प्रत्येक माणूस तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. लक्षात आलंय? सो वी आर नॉट अलोन, वी आर ऑल टुगेदर. आपण एकत्र आहोत. बरोबर. पण फेलियर येणं नॉर्मल आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. पण लर्निंग थांबवणं हे नॉर्मल नाहीये, हे डेंजरस आहे. बरोबर. फेलियर येणं नॉर्मल आहे, पण लर्निंग थांबवणं हे नॉर्मल नाहीये, हे ऍब नॉर्मल आहे आणि ते डेंजरस आहे तुमच्या लाईफमध्ये. राईट. आजच्या तारखेला जर आपण फायनान्शियल एज्युकेशन नाही शिकलं तर आपण अपंग होतोय. वी बिकम हँडिकॅप, वी बिकम इलिटरेट. ते दिवस गेले जिथे बिना पैशाचं चालत होतं. ते दिवस गेले. सगळ्या गोष्टी प्रेमाने होत नाही. किती किती जण त्यांचा स्वतःचा प्रेम बँकेवाल्याला देऊन कर्ज क्लिअर होतात. बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे, लव्ह अकाउंट नाहीये, जिथे तुम्ही तुमचा लव्ह डिपॉझिट करताय आणि बँकवाला इम्प्रेस होते, हा बाळा जाता. नाहीये ना? सो फायनान्शियल एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात आलंय? सो जो माणूस अपयशानंतर, फेलियर नंतर थांबत नाही, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कायम ठेवतो आणि उत्साह टिकवतो, तोच खरा सक्सेसफुल असतो. कारण की लाईफमध्ये प्रॉब्लेम येतच राहणार, चॅलेंजेस येतच राहणार, डाऊन साईड येतच राहणार. पण तुम्हाला मोटिवेट ठेवा. आणि हाच एक मी सकाळचा क्लब ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लक्षात आहे? कारण की रात्री काय होणार, बॉस तुमचा काय बोलणार, फॅमिलीमध्ये कोण आजारी असणार, आय डोंट नो. पण मला एवढं माहिती आहे की सकाळी मला तुम्हाला रिचार्ज करायचे, सो दॅट तुम्ही मनी स्किल शिकणार. लक्षात आलंय?
सो फायनान्शियल फ्रीडम त्यांनाच मिळतो जो लॉस झाल्यावर थांबत नाही. इन्कम कमी असणं प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो. किती जणांना वाटतं की इन्कम कमी आहे हा माझा प्रॉब्लेम आहे? फायनान्शियल नॉलेज कमी असणं मोठा प्रॉब्लेम आहे. जे लोक ऑलरेडी 1-2 लाख कमवत आहेत, इन्कम कमी नाहीये. कळालंय? इन्कम कमी नाहीये. बरोबर. सो आज तुम्ही आज ही एक खूप स्ट्रॉंग लाईन आहे. ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. गाडी जे चालवत असतील त्यांनी गाडी थांबवली तरी चालेल. तुम्ही आज फायनान्शियल एज्युकेशन शिकण्याचा डिसिजन घेतला नाही तर उद्या सिच्युएशन तुमच्यासाठी डिसिजन घेईल. राईट आहे. आणि ती सिच्युएशन तुम्हाला सांगणार नाही की बाळा ऑप्शनल आहे बाई, हे पण घे हे पण घे. नाही, कंपल्सरी द्या. डिसिजन घेणार तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे आणि ती डेंजरस असणार तुमच्या लाईफमध्ये. सो आज आपल्याकडे ऑप्शन आहेत, पण जेव्हा सिच्युएशन तुम्हाला ऑप्शन देणार नाहीये तेव्हा. सो एज्युकेशन, फायनान्शियल एज्युकेशन शिकण्याचा डिसिजन घेतला नाही तर उद्या सिच्युएशन तुमच्यासाठी डिसिजन घेईल. मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतोय, ज्यांचे मुलं 14 वर्षाच्या वरती आहेत त्यांना पुढे येऊन द्या, त्यांना शिकायला सुरुवात करा. फक्त हिस्ट्री, जॉग्राफी, इतिहास, भूगोल मदत नाही करणार. दॅट इज ओके. ते करायचंच आहे. सो इन्स्पायर लोकांना करा. ऍक्शन टेकर हेच मनी मेकर असतात. बाकी लोक फक्त प्लॅनिंग करत बसतात. राईट आहे. वी आर व्हेरी गुड प्लॅनर. आपण जबरदस्त खूप प्लॅन करणारे लोक आहोत आणि त्याच्यापेक्षा आपण प्लॅन कॅन्सल पण करणारे आपणच आहोत. बरोबर आहे. राईट. सो मनी मॅनेजमेंट ही स्किल आहे आणि ही स्किल शिकली कीच पैसा टिकतो आणि पैसा वाढतो. परफेक्ट टाइमची वाट बघणारे लोक कधीच फायनान्शियल फ्री होत नाही. अजून एक पॉवरफुल लाईन सांगू का? तुमचा भविष्य तुमच्या इन्कम पेक्षा जास्त तुमच्या हॅबिटवर डिपेंड असतो. लक्षात आलंय? ग्रेट. जबरदस्त. किती जणांना कोट आवडलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. विथ द हाय एनर्जी. मी रिअली अप्रिशिएट करतोय की तुम्ही जे सकाळी लोक येत आहे, पार्टिसिपेट करताय. आय रिअली अप्रिशिएट. थँक्यू व्हेरी मच गाईज. फक्त एक रिक्वेस्ट करेन की थोडस आपल्याला वेळेवरती संपवायचं आहे. मी ऑलरेडी टीमला मेसेज टाकलेला आहे. सो अदरवाईज काय होणार आहे माहितीये की आपण हा एक दिवस 10 वाजेपर्यंत घेऊन जाऊ. किती जणांना असं वाटतं? आय अंडरस्टँड, लोकांना सोडावं वाटत नाही, पण कुठे ना कुठे आपल्याला एक पॉज घ्यावा लागेल. सो प्लीज मी रिक्वेस्ट करतोय की सकाळच्या मॉर्निंग मध्ये जो तुम्ही व्हिडिओ घेता तिथे तुम्हाला काय शिकायला मिळालं, वन लाईन फक्त सांगा. तुमच्यात नाही, व्हिडिओ एक्सप्लेन करण्यापेक्षा वन लाईन काय शिकायला भेटलं तुम्हाला. जेव्हा गर्दी नसते ना तेव्हा तुम्ही एक्सप्लेन करा. किती जणांना मी जे बोलतोय कनेक्ट होते? राईट आहे. बुक रिडिंग कंट्रोल ठेवा. अदरवाईज काय माहितीये, तुम्ही बुक रिडिंग कराल, तुम्हीच फक्त कराल, बाकी सगळे तिकडनं बुक रिडिंग करायला जातील बाहेर. कळाला? सो आपल्याला आपल्याला काय करायचं? वी आर व्हॉट. आपल्याला सगळ्यांना चान्स द्यायला पाहिजे. जर खरोखर खूप नंबर असतील तर पुढून एखादा माणूस आपण आला पाहिजे की सर भरपूर नंबर आहेत, मी वन लाईनच बोलेन. राईट आहे. सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे की नाही? आज तुम्ही दुसऱ्यांना चान्स द्याल तर ते लोक तुम्हाला चान्स देतील. युनिव्हर्स आहे. किती जण युनिव्हर्सवर डिपेंड. सो बुक रिडिंग आहे. राईट आहे. सकाळच्या मॉर्निंग आहे. जिथे कमी टाइम करू शकतो तिथे टाइम करूया. राईट आहे. ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त कोट आहे अक्षय. थँक्यू. आणि आशिष, यू आर लुकिंग व्हेरी गुड इन रेड टी शर्ट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ मॉर्निंग. थँक्यू. बाय बाय. Yes, thank you, Vallabh sir, and more power to you.